निर्भीड निपक्ष रोखोक कणखर वाहण्याचे लोकप्रिय लाईव्ह न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। मी साक्षी चौधरी ह्या चित्रपटामध्ये मी एका पत्रकाराची भूमिका केली आहे आणि आय होप तुम्हा सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि प्रत्येक पत्रकाराला माझ्यावर अभिमान असेल। सो प्लीज नक्की 5 एप्रिलला जाऊन हा चित्रपट बघावा अशी विनंती। धन्यवाद। बट माझे 3 मूवी झाले आहेत आतापर्यंत। त्यातला ह्या धुमसनंतर लगेच एक दुसरा बेधुंद नावाचा मेमध्ये रिलीज होतो आहे। त्याच्यानंतर लगेच जून जुलैमध्ये राडा नावाचा रिलीज होतो आहे आणि हातात बरेच प्रोजेक्ट्स आहेत। सो भविष्यात नक्कीच पुन्हा भेटूयात। नमस्कार, मी कृतिका गायकवाड। धुमस या चित्रपटात मी प्रज्ञाचं कॅरेक्टर करते आहे। प्रज्ञा एका छोट्याशा गावची गरीब भोळी मुलगी आहे आणि पण तिचं फक्त एवढंच म्हणणं आहे की मी अन्याय सहन करणार नाही। तर जे काही अत्याचार तिच्यावर होत आहेत त्याच्यासाठी ती एक स्टँड घेते आणि त्याचा निकाल ती स्वतःच लावते। अशी ही स्ट्रॉंग मेसेज देणारी फिल्म आहे आणि माझं कॅरेक्टर आहे ह्यात। आणि दुसरं तुम्ही विचारलं आधी काय केलं आहे, तर ह्याआधी माझा विठ्ठला शपथ नावाची एक फिल्म रिलीज झाली होती। त्याआधी आशियाना केली आहे आणि मी 3-4 हिंदी शोज केले आहेत स्टार प्लस शुभविवाहसाठी। तर हे माझं आधीचं काम। मी राहते मुंबईला। ॲक्च्युली माझा पहिला शो जो होता स्टार प्लससाठी मायके से बंधी डोर, त्यात तो माझ्यासाठी ॲक्च्युली एक स्टडीज होतं। ते पहिला शो मिळाला आणि त्यातच मी सगळं शिकले, ॲक्टिंगपासून कॅमेरापासून लाईटिंगपासून अँगल सगळं मी मायके से बंधी डोरमध्येच शिकले। तर त्याच्या आधी मी काही शिक्षण घेतलं नाही आहे। शिक्षण माझं मी मास्टर्स केलं आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये। तर ह्याचा काही संबंध नव्हता माझा। नाही, मी पहिलीच मुलगी माझ्या घरातली। हो। पहिला चित्रपट, पहिली भूमिका याच्या संदर्भात काय आहे? चित्रपट पहिला माझा आशियाना होता आणि त्यात ॲक्च्युली ते प्रॉस्टिट्यूशनवर होतं। अगेन सोशल मेसेज देणारी फिल्म होती ती, की त्यांच्यावर कसा अत्याचार होतो आणि जेव्हा हा बिझनेस अचानक बंद पडला होता मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आणि इंडियामध्ये, तेव्हा त्यांच्यावर त्यांचे कसे हाल झाले पैशाला घेऊन किंवा बाकी आर्थिक परिस्थितीला घेऊन। तर हा टॉपिक होता आशियाना या फिल्मचा आणि त्यात मी लीड कॅरेक्टर केलं आहे आणि माझ्यासाठी नवीनच होतं ते पण। थँक्यू सो मच। मी धुमस सिनेमामध्ये देवा नावाचं कॅरेक्टर प्ले केलं आहे। देवा म्हणजे गावातला गरीब मुलगा दाखवला आहे आणि एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे। ज्यावेळेस लोक सिनेमा बघून थिएटरच्या बाहेर येतील त्यावेळेस देवा हा प्रत्येकाला आपलासा वाटेल, म्हणजे एक छान कॅरेक्टर आहे। आणि या सिनेमामध्ये माझं एक शेर आला म्हणून गाणं आहे, ते सर्वत्र सध्या धुमाकूळ घालते। या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत शिवाजी दोलताडे, चित्रपटाचे निर्माते आहेत उत्तमराव जानकर, गोपीचंद पडळकर। आणि यापूर्वी मी एक कन्यारत्न नावाची फिल्म केली। त्या फिल्मचा सब्जेक्ट पूर्ण सोशल होता, म्हणजे बेटी बचाव बेटी पढाओ, एक छान विषय होता। मला पण खूप छान वाटलं त्याच्यामध्ये काम करायला। अनुभव म्हणजे खूप छान। धुमसमध्ये मला काम करायला भेटलं हेच माझा खूप मोठा अनुभव आहे, कारण धुमस नक्कीच सध्या 104-105 वर्षातली इंडस्ट्रीचा रेकॉर्ड ब्रेक करेल। मला आत्मविश्वास आहे की धुमस सिनेमा नक्कीच आत्तापर्यंत सगळे रेकॉर्ड ब्रेक करेल। शिवाजी दोलताडे दिग्दर्शित धुमस या चित्रपटामध्ये मी तेसिंग नावाची भूमिका करतो। एका मंत्र्याच्या मुलाची भूमिका आहे। तो गावचा ते भैयासाहेब आहे, तेसिंग आहे, कोणाचा तेजू आहे। तर या कॅरेक्टरमध्ये वेगवेगळे फेसेस दाखवले त्या आणि ते तुम्हाला नक्की 5 एप्रिलला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पाहायला मिळेल। याआधी मी मिथून नावाचा एक मूवी केला होता, त्यामध्ये ॲज अ लीड काम केलं आणि हा धुमस हा माझा दुसरा चित्रपट। आणि धुमस या चित्रपटामध्ये अनुभव असा की हा फर्स्ट टाइम आम्ही संपूर्ण साऊथच्या बेसवरती आम्ही हा चित्रपट शूट केलं। त्यामध्ये कोरिओग्राफर झाले, फाईट मास्टर झाले, त्यानंतर DOP झाले, सगळ्या गोष्टी। डान्ससुद्धा माझं गाणं आहे एक भान सुटलं म्हणून, त्यात तुम्हाला दिसेल की डान्स पूर्ण बसे रापचिक असा राडा असा सॉन्ग आहे। ते भारी सॉन्ग आहे आणि चित्रपटाचे जे संपूर्ण 150 लोकांची मेहनत आहे आणि 2.5 महिन्यात जो चित्रपट रिलीज होतोय त्यावरून तुम्हाला समजत असेल किती मेहनत घेतली असेल, किती लोकांनी सगळ्यांनी एकजुटीने एका घरासारखं वर्क केलं। तर सगळ्यांचा खूप प्रतिसाद हवा आहे। सगळ्यांनी चित्रपट जवळच्या गृहात जाऊन पहा अशी अपेक्षा करतो। विठ्ठल म्हणजे माझे आई वडील स्वतः माळकरी आहेत। यायच्या अगोदर मी मम्मीला माझ्या फोन केला, मी आज इकडे चाललो आणि दर्शन आज असं VIP होते वगैरे वगैरे। तर ती खूप आनंदी झाली आणि विठ्ठलापुढे मी हीच मागणी केली की
ह्या फक्त एकट्याचं नाही आहे, तर पूर्ण 150 लोकांची जी स्वप्न, जी मेहनत केली आहे ते साकार होऊ दे, सगळ्यांना खूप यश मिळू दे. आणि माझ्या आईवडिलांसाठी, माझ्या फॅमिलीसाठी मागितलं बस. तेच 150 लोकांची मेहनत, तोच चित्रपटासाठीच म्हणतोय मी. 150 लोक म्हणजे आम्ही चित्रपटाचे स्पॉट दादापासून ते डायरेक्टरपर्यंत, सगळे प्रोड्युसरपर्यंत सगळ्या लोकांची मेहनत आहे. तर धुमस चित्रपटासाठी पहिल्यांदा ती गोष्ट मागितली, कारण खूप मेहनत केली आहे. तर नक्कीच माऊली आम्हाला आशीर्वाद देतील. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद राहील. मी डी गोवर्धन, धुमस या फिल्मचा मी सहनिर्माता आहे आणि या चित्रपटाचे प्रमुख निर्माते माननीय उत्तमराव जानकर साहेब आणि माननीय गोपीचंद पडळकर साहेब आहेत. परंतु निर्माता कुणी पण होऊ शकतं. जो चित्रपटाला पैसे लावतो तो निर्माता असतो. परंतु या चित्रपटाच्याबद्दल थोडं वेगळं आहे की जे प्रोड्युसर आहेत ते स्वतः या चित्रपटाचे अभिनेते आहेत आणि अभिनय त्यांनी एवढाच उत्कृष्ट केला आहे की तो कितीतरी मोठ्या कलाकारांना त्यांचा अभिनय लाजवेल अशा पद्धतीने त्या दोघांनी याच्यामध्ये अभिनय केलेला आहे. जानकर साहेब म्हटले असा विषय करायचा आहे आपल्याला. मला त्यांनी स्टोरी सांगितली, संकल्पना त्यांची होती. त्याचं लेखक अविनाश काले म्हणून आहेत ते होते आणि त्याचं पटकथा डॉक्टर सुधीर निकम यांनी केलेलं. मला आवडली स्टोरी, आवडली विषय आवडला. एवढंच की या एका चित्रपटात 3-4 प्रकारचे वेगवेगळ्या टर्निंग स्टोरी आहेत. तर मग हे एकत्रित त्याला कसं करायचं आणि प्रेक्षकांना त्याच्यातून काय संदेश जाईल ह्याच्यावरती आम्ही खूप अभ्यास केला. म्हणजे 24 तास काम आम्ही या चित्रपटासाठी केलं आहे. सर्व टीमने, आमच्या 150 लोकांची टीम आहे आणि सगळ्यांच्या या प्रयत्नाला पांडुरंगाने आज यश देव हीच फक्त पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. नमस्कार, मी शिवाजी दोलताडे. मी धुमस चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे. धुमस चित्रपटाबद्दल सांगायचं म्हटलं तर हा चित्रपट असा आहे की भारतातील पहिला पिक्चर हा आहे की तो 2.5 महिन्यामध्ये शूटिंग असेल, पोस्ट प्रोडक्शन असेल, व्हीएफएक्स वर्किंग असेल, या सगळ्या गोष्टी पूर्ण करून तो रिलीज होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर तो रिलीज होत आहे. आणि हा चित्रपट महाराष्ट्रातील पहिला साऊथ स्टाईल चित्रपट आहे. आपण आजपर्यंत पाहत आलो साऊथचे पिक्चर डब होतात, हिंदीतले पिक्चर जे आहेत ते साऊथ स्टाईलने असतात, ते आपण आवडीने पाहतो. पण मराठी चित्रपटामध्ये अशा काही गोष्टी नसतात. सोशल फिल्म्स असतात, कॉमेडी असतात, काही रडारडीचे फिल्म्स असतात, तेही आपण पाहतो. पण मराठीमध्ये साऊथ स्टाईल पद्धतीने किंवा बॉलिवूड पद्धतीने अशा फिल्म नसतात. आम्ही सर्वप्रथम हा असा प्रयत्न केलेला आहे आणि तो तुम्हाला सर्वांना खूप आवडेल. हा चित्रपट जो आहे येत्या 5 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रभर रिलीज होत आहे. तो तुम्ही सर्वांनी पाहावा अशी माझी इच्छा आहे. चित्रपट आपला चित्रपट जो आहे महाराष्ट्रातील प्रत्येक शहरामध्ये रिलीज होत आहे. जवळपास 400-450 आपले शोज असतील डेली. आणि आपला चित्रपट जो आहे तर आपला चित्रपट असा चित्रपट आहे की शूटिंग चालू असताना लोक थिएटरला जायचे की आम्हाला धुमस चित्रपटाचं तिकीट पाहिजे, कारण शूटिंग चालू असताना कुठल्याही चित्रपटाचं तिकीट भेटत नाही. तर म्हणजे याच्यावरूनच आम्हाला एक गोष्टीचा अंदाज येतो की आमच्या चित्रपटाचे 400-450 जर शो असले तर ते नक्कीच वाढतील, ते शो हजारावरती नक्कीच जातील.